रात्री 1:30च्या सुमारास आग लागली. 9 गुरं त्या वाड्यामध्ये मुख्य मृत्यू पडलेले आहेत. महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यातील 9 गुरे जळून खाक झाली आहेत. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने 2 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की देशमुख कांबळे या गावी मध्यरात्री 1:30 वाजता गोठ्याला अचानक आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या गोठ्यामध्ये देशमुख कांबळे येथील शेतकरी प्रभाकर देशमुख व किशोर देशमुख यांची गुरे बांधली होती. आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, परंतु तरीही या गोठ्यातील 9 गुरांचा जळून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, महसूल अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे. आगीमध्ये झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री 1:30च्या आसपास आग लागली. पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय. आम्हाला पण तिकडून वरतून फोन आला की आग लागली म्हणून वाड्याला तुमच्या. आणि तसंच आम्ही आलो पळत बघितलं तर तरी सगळी गुरांची नुकसानी झालेली. सगळं जनावरं वाड्यामध्ये होती. किती नुकसान झालं? 9 जनावरं आतमध्ये वाड्यामध्ये होती. जवळजवळ 7 ते 8 लाखाची नुकसानी झाली. वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेली. कशामुळे आग लागली असेल का? काही कारण स्पष्ट हेच नाही आहे. काय समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली आग, काहीच नाही. प्रभाकर गोपीनाथ देशमुख आणि किशोर आत्मानाथ देशमुख या दोघांचा वाडा, त्याच्यामध्ये दोघांची गुरं होती. गुरं एकूण 13 होती. 13पैकी मला वाटतं रात्री 1:30 वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विझवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला वाटतं 1 का 2 गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि 9 गुरं त्या वाड्यामध्ये मुख्य मृत्यू पडलेले आहेत. आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गुरांवरतीच अवलंबून होता, कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल यातून गेले. आज फार मोठं दुःख या गावावर नसून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दुःख आहेच, पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे. फार मोठं दुःख आहे. ती आग कशी लागली मी आता विचारलं सगळ्यांना, ते बोलले आम्हालाही माहिती नाही. त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती. मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे. प्रशासकीय अधिकारी आत्ता सकाळी जसे फोन केले तसे तातडीने येऊन गेलेले आहेत. आता माने साहेब PSI MIDCचे महाड पोलादपूर तालुक्याच्या आमदार आदरणीय वरदराजे गोवले यांच्या मिसेस याही येऊन गेल्या. डॉक्टर आत्ता आलते, पंचनामे वगैरे झालेत, पण ते कारण काय समजू शकत नाही. पण अतिशय मोठं दुःख त्या शेतकऱ्यावरती आहे आणि या शेतकऱ्याला तारण्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यातून त्याला बाहेर काढला पाहिजे अशी मी सरपंच म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून ह्या संकटातून त्याला बाहेर काढू. आपण शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.